नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वाटप आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे। 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत आणि कोणत्या दिवशी याची तारीख सुद्धा समोर आलेली आहे। सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अखेर शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आलेली आहे आणि तीच अपडेट आपण संपूर्णपणे पाहणार आहोत। 9व्या हप्त्याची सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की नमो शेतकरी योजनेचे 8वा हप्ता जमा झालेला आहे। PM किसान योजनेचा 22वा हप्ता आलेला आहे, परंतु आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता नक्की कधी जमा होणार, सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की हे 2 हप्ते नक्की शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिटचा मेसेज कधी येणार आहे। आणि हीच अपडेट अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट अखेर समोर आलेली आहे। शासनाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे, त्याचा GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याची तारीख सुद्धा समोर आलेली आहे। कोणत्या दिवशी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, काय केल्यानंतर महत्त्वाचे 3 नियम लागू केलेले आहेत, काय केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरण केलं जाणार आहे। सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर समोर आलेली आहे। शासनाकडून मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे आणि 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि 2000 रुपये PM किसान योजनेचे दोनही हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत। 4000 रुपये येण्यासाठी काय करायचं आहे, नवीन 3 नियम कोणते जाहीर केलेले आहेत, शासनाकडून महत्त्वाची अपडेट दिलेली आहे आणि तीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। संपूर्ण अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या खात्रीशीर आणि ओरिजिनल अपडेट आपलं चॅनल तुमच्यापर्यंत घेऊन येत असतं। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या दोनही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकत्रितरित्या कधी पडणार आहेत। 2 योजनेचे पैसे म्हणजे 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याचा मार्ग अखेर मोकळा करण्यात आलेला आहे। शासनाकडून तशी महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। 9वा हप्ता आणि 23वा हप्ता दोनही हप्ते जे असणार आहेत 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात तर जमा होणार आहेत। PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे 2 हप्ते जे असणार आहेत ते आता शेतकऱ्यांना एकत्रितरित्या देण्याचा मार्ग अखेर शासनाकडून मोकळा करण्यात आला आणि 2 हप्त्याचे 4000 रुपये आता शेतकऱ्यांना पडणार आहेत। काळजी करण्याची गरज नाही, परंतु शासनाकडून 3 नवीन नियम जाहीर करण्यात आलेले आहेत। कोणते 3 नवीन नियम आहेत, या 3 नवीन नियमांच्या आधारेच आता पैसे वितरण केलं जाणार आहे। 3 अटींची पूर्तता सर्व शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे, त्यामुळे आता या 3 अटी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। कोणते जिल्हे पात्र असणार आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेत पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे, त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि संपूर्ण अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। आणि सर्वात आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की 9व्या हप्त्याचे पैसे कधी येणार, त्याची तारीख सुद्धा याच व्हिडिओमध्ये घोषित केली जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, तरच तुमच्या लक्षात येणार आहे कधीपर्यंत आपल्या खात्यात पैसे येणार आहेत। संपूर्ण अपडेट आपण देणार आहोत। चालू करूयात नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे आणि PM किसान योजनेचे 23व्या हप्त्याचे पैसे दोनही हप्त्याचे 4000 रुपये आता जमा केले जाणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचा GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। त्यामध्ये तारीख किती आहे ती सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत। या तारखेविषयी संपूर्ण शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की किती तारखेला आणि कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचं क्रेडिट होणार। सर्वात महत्त्वाची अपडेट होती, कारण 2000 रुपये 8व्या हप्त्याचे जमा झाले, 22व्या हप्त्याचे PM किसान योजनेचे सुद्धा जमा झाले, परंतु 9वा हप्ता आणि 23वा हप्ता हे 2 हप्ते जे असणार आहेत
ते कधी जमा होणार, सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती. आता मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांना पैसे पडण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याविषयी DBTला तशा पद्धतीने आता बटन दाबलं की पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. संपूर्ण शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आनंदाची अपडेट आहे आणि संपूर्ण अपडेटमध्ये तुमच्या फायद्याची माहिती असणार आहे. त्यामुळे 2,000 रुपये तुम्हाला नक्की कधी जमा होणार आणि कशा पद्धतीने जमा होणार आहेत आणि त्या अगोदर आपण जाणून घेणार आहोत 3 कोणते काम करायला सांगितलेले आहेत सर्व शेतकऱ्यांना. ज्या शेतकऱ्यांना आठवा आलेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा आणि ज्यांना आलेला नाही त्यांना सुद्धा आठवा हप्ता जमा झाला असेल तरी सुद्धा हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे आहेत. अन्यथा तुम्हाला लाभ रोखला जाऊ शकतो. त्यामुळे हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते 3 काम काळजीपूर्वक करून घ्या. कोणते 3 काम आहेत चला तर जाणून घेऊयात. सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि तीच बातमी घेऊन आपले चॅनल तुमच्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवाच, कारण सबस्क्राईब केल्यानंतरच अशा प्रकारच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा केले जाणार आहेत आणि क्रेडिटचा मेसेज आज शेतकऱ्यांना कधीपासून पडणार आहे, कोणत्या तारखेला, कोणत्या टप्प्यात, कोणते जिल्हे असणार आहेत, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, हे सुद्धा आपण सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात आता एक सविस्तर अपडेट. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो जाहीर झालेला आहे, सविस्तर माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि त्याच माध्यमातून तुम्हाला आपण सांगणार आहोत कोणते 3 काम शासनानं अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहेत. 3 काम केले नाहीत तर हप्ता मिळणार नाही. 3 काम केले असतील तर लगेच हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे 3 काम करून घेणं गरजेचं आहे. पहिलं काम शासनानं सांगितलेलं आहे तर लँड सीडिंग करून घ्यायची. फार्मर आयडीला आणि लँड सीडिंग करून घ्यायचे. आधार कार्ड आणि फार्मर आयडीला लँड सीडिंग करून घ्या. दुसरं काम सांगितलेलं आहे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्यायचं. आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक असेल तरच पैसे पडणार आहेत, अन्यथा पडणार नाहीत. पहिलं काम झालेलं आहे. दुसरं काम झालेलं आहे. आता तिसरं काम राहिलेलं आहे EKYC करून घ्यायची. जर EKYC केलेली नसेल तरीसुद्धा पैसे पडणार नाहीत. त्यामुळे हे 3 अत्यंत महत्त्वाचे काम आहेत आणि आता हे 3 काम ज्या शेतकऱ्यांनी केलेले असतील त्यांना काळजी करण्याची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी केलेले नसतील सर्वात अगोदर CSC सेंटरला जाऊन हे 3 काम करून घ्या, तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत. आणि अत्यंत महत्त्वाच्या अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. तारीख जाहीर करणार आहोत, किती तारखेला पैसे पडणार, कोणते जिल्हे असणार, कोणत्या बँकेत पैसे पडणार, तुमचं नाव यादीमध्ये आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता आपण पाहणार आहोत. जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जी 9व्या हप्त्याची ओढ लागलेली आहे ती ओढ आता संपणार आहे आणि जिल्ह्यांमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव आहे का हे जाणून घेऊयात. आता जिल्ह्यांची यादी आपण समोर तुमच्या देणार आहोत. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला आता जिल्ह्यांची यादी दिसतच असेल. काळजी करू नका. 9व्या हप्त्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांना येतील अशा पद्धतीने आपण संपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे आणि देत आहोत. तारीखसुद्धा सांगणार आहोत. काळजी करू नका. 2,000 रुपये जमा होणार आहेत या दिवशी या जिल्ह्यात आणि या शेतकऱ्यांना कोणते शेतकरी, कोणते जिल्हे आणि कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाचा पहिला जिल्हा असणार आहे मोठा जिल्हा अहमदनगर जिल्हा. दुसरा असणार आहे अकोला जिल्हा, अमरावती आहे, औरंगाबाद आहे, बीड आहे, इकडे बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे आणि जळगाव आहे. इकडे जालना असेल, लातूर असेल, नागपूर असेल, नांदेड असेल आणि नाशिक असेल. इकडे परभणी, पुणे, सोलापूर, सांगली आणि वाशिम या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. काळजी करण्याची गरज नाही. परंतु 9वा हप्ता कोणत्या बँकेत जमा होणार, पहिली बँक आहे SBI, दुसरी आहे बँक ऑफ बडोदा, युनियन बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा असेल आणि पंजाब नॅशनल बँक असेल. या प्रथम प्राधान्य देऊन 9वा हप्ता या बँकेत जमा केला जाणार आहे आणि तारीख जाहीर करणार आहोत. सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की कधी पैसे जमा होणार. 30 मे पासून हे पैसे वितरित केले जाणार आहेत. 9व्या हप्त्याची जी अपडेट आहे, जी तारीख आहे
30 मे असणार आहे. 30 मे पासून दोनही हप्त्याचे पैसे 4,000 रुपयांचं क्रेडिट सर्व शेतकऱ्यांना चालवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ओरिजिनल आणि महत्त्वाची अपडेट आपण दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाच्या ज्या अपडेट जाणून घेतलेल्या आहेत त्या अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या ठरणार आहेत आणि त्याच दिवशी पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाची अपडेट आपण तुम्हाला सांगणार आहोत. मेडिक्लेम काळाची गरज. कोणत्या शेतकऱ्यांनी जर मेडिक्लेम काढला नसेल आणि सेविंग जर एखाद्या शेतकऱ्याकडे 10 लाख असेल आणि जर हार्टचं ऑपरेशन आलं किंवा किडनीचं काही झालं, ट्रान्सप्लांट करायची वेळ आली, तर हे 10 लाख रुपये किती वेळ पुरतील विचार करा, किती दिवस पुरतील. त्यामुळे तुमची सगळी सेविंग उडू शकते आणि सर्व जे 10 वर्ष 20 वर्ष तुमचे जे पैसे कमवण्यात घातलेले आहेत ते 20 वर्षाची सेविंग अवघे 5 ते 7 दिवसात संपू शकते. सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. मेडिक्लेम जर तुम्ही काढला नसेल तर मेडिक्लेम पहिल्यांदा काढून घ्या, कारण 10-20 लाख रुपये जे आपण आयुष्यभर जमापुंजी केलेली आहे ती एक मेडिक्लेम एक जर दवाखान्याचा खर्च झाला तरीसुद्धा जाऊ शकते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि हा मेडिक्लेम काढला नसेल तर प्रत्येक वर्षी याचा खर्च आपल्याला कंपनी देत असते. 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 5 लाखापासून पॉलिसी स्टार्ट होत आहे. त्यामुळे तुम्हाला EMI वरती सुद्धा पॉलिसी घेता येते आणि मंथली EMI करून तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता किंवा एकदाच भरून सुद्धा वर्षाचे पैसे भरून सुद्धा ही पॉलिसी घेऊ शकता. सर्व हॉस्पिटलचे खर्च कवर असतात आणि स्टार हेल्थ ब्रँड आहे. त्यामुळे ही पॉलिसी काढायची असेल तर अधिक माहितीसाठी आपण नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही यांना संपर्क करून ही पॉलिसी काढून घेऊ शकता. धन्यवाद सर्वांचे. मनपूर्वक महत्त्वाच्या अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.